जय ख्रिस्त सर्वांना. प्रियजन, आजच्या दिवसामध्ये जे प्रभूचं वचन आपल्या प्रत्येकांसाठी आहे ते प्रभूचं वचन आहे उपदेशकाचं पुस्तक, पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन. वचनामध्ये असं लिहिलं आहे, व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ सर्व काही व्यर्थ. हालेलुया. तर देवाचं वचन असं सांगतं, व्यर्थ हो व्यर्थ सर्व काही व्यर्थ. देवाचे लोक ज्यावेळेस स्तोत्रसंहिता 127 आणि त्याचं पहिलं दुसरं वचन आपण पाहतो जे की शलोमोन राजाने लिहिलं, त्या ठिकाणी तो म्हणतो की खरोखर परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत, परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्याचं जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे लवकर उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचे अन्न खाता, परंतु हे सर्व व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो, असं प्रभूचं वचन त्या ठिकाणी सांगते. तर त्याही ठिकाणी शलोमोन राजा सांगत आहे की हे सर्व काही व्यर्थ आहे. तर शलोमोन राजा जो की ज्ञानी होता, ज्यावेळेस आपण पहिले राजे 4 अध्याय त्याचं 29, 30, 31, 32 वचन वाचतो आणि उपदेशक 12 अध्याय त्याचं 9 वचन 10 वचन वाचतो, त्या ठिकाणामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं की त्याने कितीतरी बोधवचनं, कितीतरी नीतिसूत्रे, हजारो गीत त्याने रचले होते, म्हणी रचल्या होत्या. असा तो राजा, असा तो ज्ञानी पुरुष त्याच्या जीवनामध्ये तो सार मांडत आहे की सर्व काही व्यर्थ आहे. आणि जे काही त्याने आतापर्यंत अनुभवलं होतं, पाहिलं होतं, त्या सर्व गोष्टीचा अभ्यास तो त्या ठिकाणी करत आहे आणि सांगत आहे की जे काही मनुष्य करत आहे त्या प्रत्येक खटाटोपीचा जो सार निघतो तो सर्व काही व्यर्थता आहे. हालेलुया. देवाचे प्रियजन, आतापर्यंत जे काही त्याने अनुभवलं होतं ते सर्व काही त्याने त्या ठिकाणी मांडलं आणि त्या सर्व काही गोष्टीचा सार त्याने त्या ठिकाणी असा रचला की सर्व काही व्यर्थ आहे. जर सर्वच काही व्यर्थ आहे तर आज आपल्याला या गोष्टीचा, या प्रश्नाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे की जर सर्वच व्यर्थ आहे तर काहीतरी सार्थ आहे का नाही या जगामध्ये. येशू ख्रिस्ताला जगामध्ये येण्याच्या हजारो वर्ष अगोदर हा उपदेशक राजा त्या ठिकाणामध्ये लिहितो की सर्व काही व्यर्थ आहे. परंतु माझ्या प्रियांनो, ख्रिस्त येशू ज्यावेळेस या जगामध्ये आला आणि तो ज्यावेळेस जगामध्ये आला, ज्यावेळेस त्याने कितीतरी अनेक चिन्ह चमत्कार केले आणि त्याने रोग्यांना बरं केलं, दुर्नायकांना बरं केलं, त्याने कितीतरी गरजवंतांची गरज पूर्ण केली आणि अशा सर्व घडामोडी झाल्याच्या नंतर बायबल असं सांगतं की त्याला वधस्तंभी देण्यात आलं, तो त्याला मरण आलं आणि त्यानंतर त्याला गाडण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून जिवंत झाला, स्वर्गारोहण झालं त्याचं. आणि त्याचे काही शिष्य होते पहा. ते शिष्य येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ते सुवार्ता प्रसार करू लागले, त्या वेळेमध्ये पौल नावाचा त्याचा एक शिष्य आहे, तो त्याचा पहिले कोरिन्थकरास पत्र 15 अध्यायाच्या 58 वचनामध्ये असं सांगतो की माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. प्रभूमध्ये तुम्ही जे काही करत आहात ते श्रम व्यर्थ नाही, असं त्या ठिकाणामध्ये नमूद केलेलं आहे. पहा, देवाचं वचन एके ठिकाणी सांगतं सर्व काही व्यर्थ आहे आणि या ठिकाणी प्रभूचं वचन असं सांगतं की प्रभूमध्ये जे तुम्ही श्रम करत आहात ते श्रम मात्र व्यर्थ नाही. हालेलुया. माझ्या प्रियांनो, जे काही तुम्ही प्रभूमध्ये राहून करत आहात, ते बायबल वचन असेल, प्रार्थना करणं असेल, दान धर्म करणं असेल, उपवास करणं असेल, संगतीमध्ये राहणं असेल, जे काही तुम्ही प्रभूमध्ये राहून करत आहात, आज देवबापाचं वचन सांगत आहे ते तुमचं श्रम व्यर्थ नाही. हालेलुया. ज्यावेळेस आपण मत्ताई आणि त्याच्या 25 अध्यायाच्या 31 पासून पुढच्या वचनाला वाचतो, त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, मी भुकेला होतो, मी तानेला होतो, मी उघडा होतो, मी निराश्रित होतो, मी आजारी होतो, मी बंदी शाळेत होतो, त्यावेळेस तुम्ही मला भेटायला आले, तुम्ही माझी निगा जोपासना केली, तुम्ही माझी काळजी राखली. काही लोक त्याला असे विचारतील की आम्ही तुला कधी भुकेला पाहिलं आणि खायला दिलं, कधी तानेला पाहिलं, प्यायला पाणी दिलं, कधी तुला उघडं पाहिलं आणि वस्त्र दिले, कधी तुला निराश्रित पाहिलं आणि घरामध्ये स्थान दिलं, कधी आम्ही तुला आजारी पाहून भेटायला आलो आणि कधी आम्ही तुला बंदी शाळेमध्ये भेट करण्याकरता तुझ्या. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणात सांगत आहे की त्यावेळेस तो राजा म्हणे की ज्या अर्थी तुम्ही माझ्या एका लहानातून लहान भावासाठी तुम्ही हे करता, त्या अर्थी तुम्ही ते माझ्यासाठी करता. हालेलुया. खरंच देवाचे लोक, आज प्रभू या ठिकाणी ती गोष्ट सांगत आहे की हे जे श्रम आहेत ना, जे तुम्ही आणि मी करतो, भले ते निराश्रित व्यक्तीला आसरा देण्याचा असो, कोणी निराशेत असेल त्याला आशा देण्याचा असो, कोणाला मदत करण्याचा असो, कोणासाठी प्रार्थना करण्याचा असो, कोणासाठी सहकार्य करण्याचं असो. देवाचे लोक, आज ज्या वेळेस आपण हे कामं करतो ना, प्रभू म्हणतो प्रभूमध्ये तुमचे हे श्रम व्यर्थ नाही. हालेलुया. माझ्या प्रियांनो, खरोखर आज
देव बाप सांगत आहे, ज्यावेळेस आपण अशी कामं करतो ना, त्यावेळेस देव ते सर्व पाहत असतो, परमेश्वर सर्व ते पाहत असतो. आणि देव बाप त्या कामांविषयी असं सांगतो की तुम्ही जे हे काम करत आहात हे काम व्यर्थ नाही. म्हणून जे तुम्हाला वाटतंय ते प्रत्येक चांगलं काम करत राहा. सुवार्ता सांगा, लोकांना मदत करा, गरजवंतांना गरज त्यांची भागवा. कोणी तुम्हाला ओरडा वागडा दिसतो त्याला मदत करा, कोणी उपाशी दिसतो त्याला पोटभर खायला द्या, कोणी तानेला दिसतो त्याला पिण्यास पाणी द्या. आणि खरंच कोणी आजारी आहे त्याच्यासाठी तुम्ही जे काही तुम्हाला करता येईल ते सर्व करा. माझ्या प्रियांनो, खरोखर आज प्रभूचं वचन हे तुमच्या आणि माझ्या मार्गदर्शनासाठी आहे का प्रभूमध्ये राहून प्रार्थनापूर्वक आपण हे जे काही श्रम करत आहोत ना ते श्रम व्यर्थ नाही. हालेलुया. उपदेशकाच्या मानाने त्याने जो आत्तापर्यंतचा अभ्यास केला होता तो सर्व अभ्यास त्याने व्यर्थता असं गणलं. परंतु ख्रिस्त आल्याच्या नंतर, येशू ख्रिस्ताच्या नंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरून जर आपण काही जीवन जगत आहोत आणि काही जर चांगले कामं करत आहोत तर बायबल असं सांगतं ते काम व्यर्थ नाही. हालेलुया. प्रभू करो हे वचन तुमच्या आणि माझ्या आत्मिक उन्नतीचं कारण ठरो. प्रभूची कृपा आणि शांती आपल्या प्रत्येकासोबत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.